नमस्कार. कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. आपल्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अनेक उमेदवारांशी आपण संपर्क करतोय. खरं तर निवडणुकीच्या संदर्भात ते जनतेचा मत आणि आशीर्वाद घेण्यासाठी निवडणूक रिंगणामध्ये असल्यामुळं आपण त्यांच्याकडे जातोय, चर्चा करतोय. एकूणच त्यांचा सामाजिक राजकीय प्रवास कसा राहतोय, त्याचबरोबर उद्याच्या काळामधील जनतेच्या विकासाचं, या भागातील गावांच्या विकासाचं व्हिजन त्यांचं कसं असणार आहे, त्याचबरोबर पक्षाच्या संदर्भात आणि एकूणच निवडणुकीमध्ये त्यांना जनतेपुढे कसं जायचं, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आता त्यांच्याशी चर्चेला आलेलो आहे. बघूया, त्यांच्याकडे जाऊया. खरं तर आपण एक आगळ्या वेगळ्या गटामध्ये, अर्थात जिल्हा परिषद गट, मेदनकरवाडी काळूज जिल्हा परिषद गट आणि त्या गटाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार जे मशाल चिन्हावर उभे आहेत, ते सन्माननीय गणेश सर्जेराव आरगडे यांच्याकडे आलोय. जाणून घेऊया त्यांच्याशी, थोडी आपण आता चर्चा करूया. गणेश भाऊ, नमस्कार. नमस्कार. मला सगळं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक चालू आहे. खरं तर तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृतरित्या तिकीटही मिळाले, अर्थात उमेदवारी जाहीर झाली. मशाल चिन्हावर तुम्ही आता जनतेपुढे जाताय. एकूणच तुमच्या मनामध्ये या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभं राहावं, त्याचबरोबर हे सगळं यंत्रणा आजपर्यंत पुढे जात असताना तुमचा एकूणच राजकीय सामाजिक प्रवास कसा राहिलेला आहे, थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार, मी गणेश नाना सर्जेराव आरगडे. तसं पाहिलं तर मी गेली 20 वर्ष झाले शिवसेनेत एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि मला वाटतं जवळजवळ 10 वर्ष आले शिवसेना पक्षाने उपतालुका प्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. आणि हे करत असताना आमचं तसं पाहिलं तर गाव हे काळूस आणि आमचे आजोबा कैलासवासी गंगाराम गणोजी आरगडे हे आमच्या काळूस गावचे जशी ग्रामपंचायत स्थापन झाली तसे ते सुरुवातीला 20 वर्ष त्यांनी गावचं ग्रामपंचायत सरपंच पद त्यांनी भूषवलं बिनविरोध. आणि आमच्या घराण्याला तसं समाजकारण करायची आवड आहे आणि त्यांचाच वसन वारसा पुढे चालू होत मी गावच्या समाजकारणात नेहमी सहभागी असतो आणि आवड निर्माण समाजकारणाची असल्यामुळं त्याला कुठेतरी एखाद्या राजकीय पक्षाची जोड असो म्हणून एक शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या समाजकारणाशी जोडलं गेलो आणि शिवसेनेचं काम चालू केलं. हे करत असताना शिवसेनेने माझ्यावरती उपतालुका पदाची जबाबदारी टाकली आणि सार्थपणे ती जबाबदारी पार पडत असताना आज इथपर्यंत आलो. आणि आज आपल्या खेड तालुक्याचे लाडके आमदार बाबूशेठ काळे यांनी माझ्यावर विश्वास टाकून एक जबाबदारी दिली आणि मला ह्या आपल्या जिल्हा परिषद काळूस मेदनकरवाडी गटातून जिल्हा परिषदची उमेदवारी दिली. सर्वप्रथम मी जिल्हा परिषदच्या उमेदवारी मला जी पक्षाने दिली त्याबद्दल मी आमदार बाबूशेठ काळे यांचे आणि जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, यांच्या मनापासून खूप खूप आभार मानतो. माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी एवढी मोठी जिल्हा परिषदची जबाबदारी उमेदवारीच्या रूपाने दिली, त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो. खरं तर इथपर्यंत आता तुम्ही उमेदवारीपर्यंत पोहोचला, तुमची इच्छा होती आणि गावाने किंवा एकूण पक्षाने तुम्हाला संधी दिली आणि तुम्ही आता निवडणुकीमध्ये सामोरं जाताय. परंतु असं आम्हाला समजतंय की पूर्वीच्या काळात तुम्ही समाजकार्य अनेक केले, छोटी मोठी काही मदतीचा हात असेल, हे बरंचसं काम तुमच्या पाठीशी आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही समाजापर्यंत काम केलं आजपर्यंत? माझं तसं पाहिलं तर शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे माझ्या गावात 1ली ते 10वी पर्यंत झालं आणि मी उच्च शिक्षण घेण्यासाठी म्हणजे भोसरी आमच्या मामाच्या गावाला आलो. नंतर माझं शिक्षण पुण्यात झालं. मी सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर उद्योग व्यवसाय हा माझा पुण्यात असेल, मी भोसरी पिंपरी चिंचवडमध्ये करत असताना मला असं जाणवलं की आपण एवढं मोठं व्यवसाय करतोय की आपण आपल्या भागात हा व्यवसाय केला पाहिजे. त्या अनुषंगाने मी परत आपल्या चाकण भागात हा व्यवसाय चालू केला. हा व्यवसाय चालू करत असताना गावात अनेक सामाजिक कार्यात मग तुमचे 2 आमच्या गावातले दिंड्या असतील किंवा कोरोना काळात बरेचसं काम मी समाजासाठी केलं. आमच्या गावातले जेवढे मंदिर असतील त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी मी सगळ्यात जास्त कार्याचा वाटा माझा होता. आणि त्या मुलांसाठी क्रीडांगण असेल, त्याच्यानंतर आमचे जे काळेश्वर मंदिर आहे त्याचं सुशोभीकरण असेल, हे केलं. हे करत असताना मी माझा व्यवसाय करत असताना मी ह्या राशी या ठिकाणी माझ्या छोट्याशा उद्योग व्यवसायाची सुरुवात केली आणि ह्या गावाचं माझ्यावरती एवढं प्रेम होतं, ह्या गावाचं पण आपण देऊन लागतो. मग मी राशी गावातील रेणुकामाते मंदिर असतील, तिथे बैलगाड्याचे घाट असतील, शिवजयंती असतील, असे बरेचसे उपक्रम सामाजिक कार्य मी गेली सतत 15 वर्ष झाले करतोय. मग ते वैयक्तिक मी माझ्या स्वखर्चातून जे मला करता येईल समाजासाठी करतोय. मी एक शेतकरी कुटुंबातला आहे, मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मला शेतकऱ्यांची जाण आहे. त्यामुळे कोणाचे लाईटचे प्रश्न असतील,
कोणाचे डीपीचे प्रश्न असतील, कोणाचे रोडचे प्रश्न असतील. मी माझ्या गावातले अनेक रोड स्वतः स्वखर्चातून मुर्मीकरण करण्याचा दरवर्षी मानाचा असतो आणि तो मी करतोच. आणि बऱ्याचशा ठिकाणी आमचा लाईटचा प्रॉब्लेम आहे, तो आमच्या स्वखर्चातून आम्ही केलेले आहे. मग पददिवे असतील, कोणाच्या डीपीचा प्रश्न असेल, हा आमच्या खर्चातून नेहमीच करता आलेला आहे. खरं तर तुम्ही एवढं काम केलंय, खरं तर हे निवडणुकीनंतरचं काम निवडून येण्यापूर्वी किंवा उभारण्याच्या अगोदरच तुम्ही हे बरंचसं काम कसं मागे लावलंय. असतं, निवडणुकीच्या आधी निवडणूक आली म्हणून काम करणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही. कारण मी गेली 20 वर्ष झाले समाजकारण करतोय आणि आपल्याला समाजाची जर सेवा करायची असेल तर फक्त निवडणूक काळात कुठेतरी आम्हीच दाखवून काहीतरी काम करणारे बरेच जण येतात, पण मी त्यातला नाहीये. हे आमच्या सगळ्या गावाला, पंचकृषीला माहिती आहे की गेली 20 वर्ष झाले मी समाजासाठी करतोय. आणि भविष्य काळात आता काय झालंय, समाजासाठी करत असताना आपण आपली तळमळ समाजासाठी करायचे, पण वैयक्तिक आपण स्वखर्चातून किंवा आपल्या याच्यातून आपण त्यांच्या पूर्ण जे इच्छा आहे ते पूर्ण करू शकत नाही. त्याला कुठेतरी राजकारणाची जोड पाहिजे म्हणून या राजकारणात यायचं ठरवलं. आणि ह्या राजकारणाच्या माध्यमातून 100% लोक म्हणतात 20% राजकारण, 80% समाजकारण. मित्र म्हणतो 100% समाजकारण करायचंय म्हणून मी राजकारणात आलेलो आहे. आणि ह्या राजकारणाच्या माध्यमातून आपल्याला गोरगरीब शेतकऱ्यांसाठी जे जे करता येईल, मी तुम्हाला यापूर्वी माझा एक छोटासा आम्ही आरंभ पर्व, विकासाचे आरंभ पर्व म्हणून माझी पुस्तिका मी जाहीर केलेली आहे. याच्यात मी भविष्य काळात काय करू शकतो किंवा काय करणार आहे हे सगळं दिलेलं आहे. हे सविस्तर मी आता तुम्हाला मी थोडक्यात सांगणारच आहे, पण हे मी आज लोकांपर्यंत पोहोचवत आहे की भविष्य काळात तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत सुविधा पोहोचवण्याचं ध्येय आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमदार बाबासाहेब काळे यांच्या माध्यमातून राहणार आहे. खरं तर आता हे सगळं तुम्हाला करायचंय, भरपूर काही केले, अजून काही बरंचसं बाकी आहे किंवा ते पूर्ण करायचं हे ध्येय तुमचं आहे. तसं आरंभ पर्व तुम्ही त्या पुस्तकाचं नाव दिले आणि त्या पुस्तकामध्ये नमूद केलंय आणि तुम्ही देखील आता चर्चेतून बोलताय. परंतु आता प्रचार दौरा साधारणतः 1-1.5 महिन्यापासून थोडंसं गाठीबिटी चालू आहे. बरोबर. कशा पद्धतीने तुम्ही प्रचार पुढे नेलाय, आतापर्यंत कसे पोहोचताय? तसं मी समाजासाठी नेहमीच कोणत्याही कार्यक्रमात सहभागी असतोच, पण ह्या अनुषंगाने आम्ही जिल्हा परिषदचा पूर्वी आमचा जो गटरचना झाली तो असा पाईट काळूस असा होता, पण त्या अनुषंगाने ते वरच्या भागात आमचे जास्त संपर्क नसल्यामुळं आम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची नाही असा विचार केला. पण योगायोगाने गटरचना परत बदलली आणि आमचा गट हा असा इकडे राशी मैदानकरवाडीला जोडला गेला. मी गेली माझं 15 वर्ष झाले मी राशी या ठिकाणी माझं उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने असल्यामुळं माझा प्रत्येक घरोघरी आज एकदम जिव्हाळ्याचा संबंध आहे. मी सामाजिक कार्यात राशेगावचे सक्रिय असतो, काळसच्या असतो आणि मी राहायला मैदानकरवाडीच्या कॉर्नरला आहे आणि कडाचेवाडी हा जो भाग आहे हा नेहमी संपर्कातला आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की आता जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची, कारण आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचंय तर आपण ही निवडणूक लढवणं गरजेचं आहे. ही अशी इच्छा मी पक्षाकडे व्यक्त केली, जिल्हा प्रमुखाकडे असेल, तालुका प्रमुखाकडे असेल आणि आमदार साहेबांकडे असेल. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुला तळमळ म्हणजे तू एक कार्यकर्ता म्हणून आम्ही तुम्हाला 20 वर्ष झालं पाहतोय, आम्ही 100% पक्षाचं एक उमेदवार द्यायचं तुमचं आम्ही प्रयत्न करू, तुम्ही तुमचं काम चालू करू. त्या अनुषंगाने आम्ही जवळजवळ दिवाळीपासून मग घरोघरी लोकांचे जाणे, त्यांना एक पंथी स्वरूपात एक आशेचा किरण जे आपलं आहे, एक पंथी स्वरूपात आपण दिवाळीत त्यांना पहिलं पंथी वाटप केलं. त्याच्यानंतर आम्ही प्रत्येकाचं एक आपलं वारकरी संप्रदाय, आमचं गाव हे तसं वारकरी संप्रदायाचं आहे, आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पोहोचवलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही आमच्या ज्या नवीन वर्षाची दिनदर्शक आहे ती आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवलेली आहे. त्याच्यानंतर ह्या माझ्या माता भगिनी दिवस अहोरात्र शेतात काम करतात, त्यांना कुठं बाहेर फिरणं असेल, कुठं देवदर्शन असेल, ह्या गोष्टीपासून ते नेहमीच वंचित असतात. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे, मला एकदम तळागाळातल्या माझ्या माता भगिनींची असेल किंवा माझ्या कामगार वर्गांची असेल जाणे आणि आम्ही त्या अनुषंगाने मागच्या काळात आम्ही जवळजवळ 7,000 ते 8,000 महिलांना तुळजापूर अक्कलकोट हे देवदर्शन, मोफत देवदर्शन आमच्या मित्रमंडळी जे आमचा मित्रपरिवार असेल त्यांच्यामार्फत केलेलं आहे. खरं तर इथपर्यंत तुम्ही आता हा जो संपर्क करताना प्रचार दौरा असा पुढे नेलाय, मला पाठीमागच्या काळामध्ये खरं तर आपल्या तालुक्यामध्ये प्रथमच हे असं वेगळं पण जाणवलं, ते म्हणजे तुम्ही तुमच्या प्रचाराचा नारळ रायगडावर फोडला असं समजतं. तसं पाहिलं तर हे मला वाटतं तालुक्यातली नाही जिल्ह्यातली पहिली गोष्ट असेल की आम्ही आमचा जो युवक वर्ग आहे, जवळजवळ आपल्या ह्या 10 गावातील ह्या गटातील माझे जवळ आम्ही 2000 ते 2200 तरुण रायगडावरती एक संकल्प, रायगडावरती काय केलं आम्ही, प्रचारचा नारळ इथं फोडून आपल्याला राजकारण करायचं नाही, एक तरुणांना सोबत घेऊन एक वेगळी दिशा द्यायचा नेहमीच प्रयत्न आमचा असतो. आणि तो आम्हाला रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन
सुरुवात करायची होती. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आशीर्वाद घेतो तो भविष्यात कोणती चुकीची कामं करू शकत नाही. तो फक्त समाजासाठी, जसं महाराजांनी आपलं जे काय आहे ते समाजासाठी अर्पण केलं, तेच मला करायचं होतं. म्हणून मी पहिला प्रचाराचा नारळ महाराजांची शपथ घेऊन त्यांच्या त्यांच्या समाधीवरती नतमस्तक खरं तर होऊन तिथे मी सुरुवात ती केली. प्रेरणा तुम्हाला हो, तयार आज झाली. ती त्या महाराजांची ती प्रेरणा आजही तेवढीच जागृत आहे. आणि आज ही तुम्ही पहा, ह्या 8 जे जिल्हा परिषदचे गट असेल त्यावेळेस जास्तीत जास्त स्फूर्तीने तरुण वर्ग हा माझ्या जिल्हा परिषद गटात तेवढ्याच दिमाखात आज तेवढ्याच याच्याने म्हणजे जोशाने आज उतरलेला आहे. खरं तर ती एक छत्रपती शिवरायांची एक वेगळंपण किंवा ती प्रेरणा तुम्हाला मिळते आणि त्यामधून तरुण तुमच्या बरोबर आले बरोबर. आणि एक जोशानं तुमच्याबरोबर काम करते असं म्हणताय. खरं तर तुम्ही आम्ही ज्यावेळेस पाहिलं तुम्ही रिंगणामध्ये उतरलात त्याच वेळेस पक्षाकडनं बरेच पक्षामध्ये इच्छुक बरेच असतात, बरोबर. पण तुमचं जसं नाव पुढे आलं तसं सगळ्यांनी तुम्हाला एक दिलानं पाठिंबा दिला, त्यावरूनच तुमचं वेगळंपण सगळ्यामध्ये जाणवलं. परंतु आता गाव वेगवेगळी आहेत. बरोबर. कशा पद्धतीनं तुम्हाला त्या गावामध्ये गेल्यानंतर प्रतिसाद जाणवतोय? तुम्ही तसं बोलले तर गेली 2 महिन्यापासून प्रत्येक गावोगावी आज मला वाटतं जिल्हा परिषदचा, मी म्हणत नाही की कोणता उमेदवार कोणाच्या दारात गेला असेल, पण मी प्रत्येकाच्या दारात माझ्या 2-2 वेळा 3-3 वेळा त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या माध्यमातून मी त्यांच्या दारात पोहोचलेलो आहे. आता पलीकडे जर पाहिलं तर मी जवळजवळ असेल आमचं काळूस असेल, शिरोली असेल, संतोषनगर भाम असेल, वाकी, खरपुडी, चांडोली आणि वरती वडगाव पाटोळे हे जी 7 गाव आहे प्रत्येकाच्या घरी गेलेलो आहे. त्या गावातल्या समस्या मी पाहिलेल्या आहे. बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांचे पानंद रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, लाईटचे प्रॉब्लेम आहेत, सांडपाण्याचे प्रॉब्लेम आहेत. काही ठिकाणी शेतीला जी लाईट लागते 24 तास त्या लाईटचे प्रॉब्लेम आहेत. आणि ज्या आमच्या त्या भागातल्या त्या गणातल्या ज्या 2 नद्या आहेत, एक भीमा आणि भामा, अतिशय दूषित नद्या झालेल्या आहेत. म्हणजे ह्या ज्या 2 नद्या आहेत त्याच्या जीवावरती, त्या नद्यांच्या जीवावरती आमची ती 2-3 गावं आज जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा अतिशय बिकट प्रश्न आहे. आणि ह्या नद्या अशा दूषित असल्यामुळं अतिशय घन प्रश्न आहे. प्रामुख्याने आम्ही आमच्या ह्या पुढच्या निवडणुकीत आमचं विजन आहे की ह्या दोन्ही नद्या त्याचं दूषितीकरण एकदम कसं संपलं पाहिजे, ते कसं नष्ट झालं पाहिजे याच्यावरती आम्ही फोकस करणार आहे. त्याच्यानंतर 24 तास जी लाईट आहे शेतकऱ्यांना ती मिळाली पाहिजे, हा आमचा मेन उद्देश आहे. त्याच्यानंतर रोड, आज प्रत्येक शेतात जायला रोड हा एकदम म्हणजे बिकट परिस्थिती आहे आणि तो खूप गरजेचा आहे. पावसाळ्यात अतिशय बिकट हाल होतात आणि ते रोड जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, आमदार साहेबांच्या माध्यमातून असेल, ते रोड कसे नीट करता येतील, त्याची रचना कशी व्यवस्थित करता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे. तसं पाहिलं तर आता परत आमचा पलीकडचा जो दावडी आणि काळूस आमचा मधला पुलाचा जो प्रश्न आहे आम्ही तो पण मार्गी लावणार आहे. कारण तो जर पूल झाला तर ती गावं आमच्या गावाला जोडली जाणार आहे. त्याच्यानंतर ती वाकीला ह्या जो आहे म्हणजे दळणवळणाची साधनं वाढणार आहे. एकदा दळणवळण वाढलं तर लोकांचे संपर्क वाढतात आणि लोकांचे संपर्क वाढले तर ती कुठेतरी आपल्या समाजात किंवा आपल्या उद्योग व्यवसायात त्याची चालना मिळते. त्या अनुषंगाने आम्ही त्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तसंच आमच्या जर तुम्ही पाहिलं तर त्या गटात आमचं काळेश्वर महाराज असेल मंदिर असेल, संगमेश्वर मंदिर असेल, कनिपनाथ मंदिर असेल, बाकीला भैरवनाथ मंदिर असेल, भामला गणेश मंदिर असेल, भैरवनाथ मंदिर असेल, वडगावला गणेश मंदिर असेल, चांडोलीचं जर देवस्थान आज एवढ्या मोठ्या तालुक्यात प्रति पंढरपूर चांडोलीचं देवस्थान एकदम अतिशय नदीच्या कडेला एवढं सुसज्ज, म्हणजे त्यांची जागा जवळजवळ मला वाटतं त्यांच्या देवस्थान ट्रस्टची जागा आहे, पण तिथं त्या देवस्थानला क दर्जा प्राप्त अजून झालेला नाहीये. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि प्रति पंढरपूर तिथं मंदिर कसं आपल्याला त्या धर्तीवरती करता येईल त्याचा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आमची हालचाल चालू आहे आणि प्रयत्न करणार आहे. खरं तर आपल्या ज्या गटामध्ये अनेक शेतकरी बांधव जो मूळ व्यवसाय किंवा मूळ आपलं धोरण शेतकरी राहिलेलं आहे, तर या शेतकऱ्यांसाठी बरंचसं काही तुम्ही यापूर्वी केले असं समज. मी माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने इथं उपस्थित असताना मला एक दिवस सभापती विजय शिंदे यांचा फोन आला की आम्हाला हा मार्केट यार्ड जे आहे आपलं कांदा मार्केट, तर तिथं आम्हाला एक शेड करायचं आहे. तर मी त्यांच्यासाठी त्यांच्याकडे गेलो आणि ते पाहिलं तर त्यांनी जे 2 मार्केटच्या मध्ये जो भाग होता तर काय होतं, आपला सर्वसामान्य आपला तालुका हा कांदा उत्पादक जास्त आहे. शेतकरी राजा दिवस रात्र कष्ट करतोय, 3-3 महिने त्याला उन्हातानात काम करून कांदा पिकवतोय. तो कांदा मार्केटला आल्यानंतर तो उघड्यावर पडला जायचा. पावसाळ्याच्या अवकाळी पावसाने तो कांदा भिजायचा, शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं. ह्या धर्तीवरती ते संचालक मंडळ असेल, सभापती असेल, त्यांनी तो विषय ठरवला की आपल्याला इथं शेड करायचं. पण त्यांच्या जे इस्टिमेशन होतं त्याच्यात त्यांची जो निधी होता त्यांच्याकडे अवेलेबल
तो मला वाटतं जवळजवळ 3 कोटी 3.25 कोटी रुपये होता. आणि त्याच्यात त्यांच्या एस्टिमेशनला गव्हर्नमेंटच्या निविदेनुसार तर त्याच्यातला तो अर्धाच भाग त्याच्यात होत होता. मी त्यांना म्हणलं की जर हे तुम्ही अर्ध शेड केलं तर ते याच्यातला 10-20% शेतकरी तो त्याचा माल त्याच्यात टाकू शकतो, बाकीच्यांचा माल उघड्यावर पडत. तर मी त्यांना सांगितलं की मी एक शेतकरी पुत्र आहे, मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे, माझा व्यवसाय याच्या रिलेटेड आहे. मी माझ्या उद्योग व्यवसायातून न नफा न तोटा वेळप्रसंगी माझे 2 रुपये गेले तरी चालतील, पण आपण याच्यातून हे पूर्णपणे शेड करू. आणि त्या धर्तीवरती तुम्ही आजही जर पाहिलं तर अख्ख्या जिल्ह्यात कुठेही कांदा मार्केटचं शेड नसेल, ते आमच्या कंपनीच्या मार्फत आम्ही ते शेड पूर्णपणे जवळजवळ 6-6.25 कोटीचं त्याचं व्हॅल्युएशन असणारं शेड आम्ही जवळजवळ 3 कोटी 18 लाख रुपयामध्ये बाजार समितीला एक शेतकरी कुटुंबातला उद्योजक म्हणून मी ते शेतकऱ्यांना आपण काहीतरी आपल्या शेतकऱ्यांना काहीतरी आपला हातभार लागेल आणि मार्केटच्या त्या अर्ध्या किमतीत ते पूर्ण शेड मी आज करून दिलेलं आहे. क्या बात आहे. खरं तर अनेक ठिकाणचा तुमचा सर्वे झालाय, तळमळ तुमची आहे, एवढी कामं करायची आणि ते तुम्ही करणार आहे हा शब्द 100% करणार. पाठीमागच्या काळामध्ये ज्या समस्या जाणवल्या त्या आता ह्या काळामध्ये तुम्हाला त्या पूर्ण करायच्या आहेत आणि निश्चित तुम्ही कराल हा शब्द दिलाय. पुढे जाऊन आपण आता एक वेगळा प्रश्न वेगळ्या प्रश्नाकडे जाऊया. तुम्हाला असं वाटतंय का की या गटामध्ये तुमच्याबरोबर 2 पंचायत समितीचे गणातील उमेदवार आहेत आणि तुम्ही मशालीच्या चिन्हावर उभे आहेत, काय सांगाल? तुम्हाला तिघांना विजयाची खात्री आहे? 100% विजयाची खात्री आहे. कारण तो जो पलीकडचा आमचा गण आहे काळूस पलीकडचा गण, त्या गणात पंचायत समितीसाठी आमचे शिरोलीचे मंगेशराव सावंत हे पण मशालीकडून आमच्यासाठी म्हणजे अधिकृत उमेदवार आहेत. आणि त्या गावानेही एक मुखाने एक पाठिंबा आमच्या दोन्ही उमेदवाराला दिलेला आहे. आज तुम्हाला माहिती असेल तिथं जातमाता मंदिर हे अतिशय जागृत देवस्थान आहे आणि त्या जागृत देवस्थानच्या मंदिरात त्यांच्या गावची बैठक झालेली आहे. कारण त्या देवस्थानसाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या गावाला यापूर्वी न भूतो न भविष्यते असा निधी उपलब्ध झालेला आहे आणि त्या गावाचा विकास आमदार साहेबांना पलीकडचा जो गण आहे तो पूर्वीचा आमदार बाबासाहेब काळे यांचा जिल्हा परिषद गट होता. त्यामुळे विशेष करून आमदार साहेबांचं लक्ष त्या गावावरती होतं आणि त्या गावावरती विकास केलेला होता आणि त्याच अनुषंगाने त्यांनी तो एक उमेदवार दिलेला आहे. जसं माझं गाव कधी आज पूर्वी जसं गावात 2 पक्ष पार्ट्या होत्या त्या कधी एकत्र झाल्या नव्हत्या. गाव आज माझ्यासाठी किंवा काळूसला आपल्या गावाला एक जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली म्हणून गाव एक झालं, तसं त्यांचंही गाव एक झालं. ते लोकसंख्येने 4,000 आहे, आमचं काळूस लोकसंख्येने 6-6.5 आहे. ही 2 गावं जर एक होत असेल किंवा आपल्या गावाचा विकास होत असेल त्या अनुषंगाने जर एक होत असेल तर 100% नंतर वाकी सुद्धा आज त्याच धर्तीवर आम्हाला तेवढंच आमदार साहेबांच्या पाठीमागे उभी आहे आणि आम्हाला 100% खात्री आहे की आमचे नातोगोत पांडुरवळे वाकीत असतील, आमचे पक्षाचे पदाधिकारी असतील, हे मोठ्या प्रमाणात काम करतात. आहे संतोषनगर भामलाही तीच परिस्थिती आहे, वडगाव पाटळलेला तीच आहे आणि चांडवलेला तीच आहे. म्हणजे 100% आम्ही तिकडनं त्या पलीकडच्या गणातून 100% आम्ही लीड घेऊन ह्या गणात नाही. आता ह्या गणात आल्यानंतर राशी ही काळूस जरी माझी जन्मभूमी असेल तर राशी माझी कर्मभूमी आहे. मी इथं प्रत्येक माणसाची जवळीक साधलेली आहे किंवा माझं प्रत्येक माणसाच्या घरोघरी संबंध आहे. त्यामुळे मला हे सुद्धा गाव टाळणार नाहीये, कारण इथं सुद्धा पार्टी पक्ष बघितला जाणार नाहीये. इथं फक्त एक माणूस चांगला आहे आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून हे माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकतो अशीच परिस्थिती आहे. कडाचीवाडीची तीच परिस्थिती आहे, मेदनगवाडीची तीच परिस्थिती आहे. आज जो माझा पंचायत समितीचा उमेदवार आहे तो जवळजवळ 25-30 वर्ष झाले मेदनगवाडीत वास्तव आहेत. ते अरुण भाऊ कुसाळकर हे यांचंही सामाजिक कार्य खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचं ते नाणेकरवाडीचे जरी सरपंच असेल तरी त्यांचा सगळा जो आहे वावर तो इकडे मेदनकरवाडीचा आहे. त्यांचा नातेवाईक असेल, मित्रमंडळी असेल, आपला पक्ष शिवसेना पक्ष हा मेदनकरवाडीत मोठ्या प्रमाणात काम करतोय. त्यामुळे 100% खात्री आहे की आमचा हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार असे 3 उमेदवार आमचे जिल्हा परिषद ह्या काळूस मेदनकरवाडी गटातून मशाल चिन्हावरती मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. खरं तर तुम्हाला खात्री आहे, तुम्हाला विजय होणार याची मनापासून खात्री वाटते. परंतु आता राजकारण म्हटलं का विरोधी पक्ष आला, विरोधी उमेदवार आले. बरोबर. तुम्हाला असं काय वाटतं का की मला कुठल्या पक्षाचं आव्हान आहे? बघा, मी पहिली गोष्ट ज्यावेळेस मी राजकारणात आलो त्यावेळेस पहिलं मी रायगडवर शपथ घेतली होती. मी कोणावरतीही कोणत्या पक्षावरती बोलणार नाही किंवा टीका करणार नाही. पण राजकारण आलं तर थोडंसं आपण कसं काय करणार आहे, आपण कसं चांगलं आहे हे सांगायचा प्रयत्न आहे. आता तसं पाहिलं तर आपल्याला कोणत्याही राजकीय पक्षाचं आव्हान आता जवळजवळ मला वाटतं माझ्या विरोधात 2 उमेदवार आहेत जिल्हा परिषदला. एक राष्ट्रवादीचा आहे आणि एक बीजेपीचा आहे. पण
मला नाही वाटत की मला कोणाशी संघर्ष करावा लागेल, कारण मी माझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे आणि जनतेने माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे मला नाही वाटत की मला कोणाचं आव्हान आहे म्हणून. मग तसं तुम्हाला असं आव्हान वाटत नाही की ते उद्या पेलवायला जड जाईल? बिलकुल नाही वाटत, जनतेच्या कारण बळावर सगळं- जनतेच्या बळावरती मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि ही उमेदवारीच आज तुम्हाला पण माहिती असेल, तुम्ही पण पूर्वी पाहिलं असेल की मला उमेदवारी मी कोणतीही यापूर्वी निवडणूक लढवलेली नाही, नाही. पण मला ही जनतेच्या रेट्यामुळे उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे जनता जनार्दन हुशार आहे, कोणत्याही कसल्याही आमिषाला बळी पडणार नाही याची मला खात्री आहे. खरं तर या ठिकाणी आदरणीय गणेश नानांनी आतापर्यंतच्या चर्चेमध्ये सगळ्या गोष्टी इतंभूत त्याची माहिती दिली. मी कशा पद्धतीने उद्याचं काम करणार आहे ते सांगितलं. त्याचबरोबर जनतेचा माझ्यावर विश्वास आणि माझा जनतेवर विश्वास आहे, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता आपण सर्वात शेवटी गणेश भाऊ जाणारे नाना जनतेपुढे की तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्या मायबाप जनतेला या ठिकाणी आवाहन करणार आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने विनंती करणार की तुम्हाला त्यांनी निवडून द्यावं. नमस्कार, मी गणेश नाना सर्जीराव आरगडे, काळूस मेदनवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. माझी समस्त मतदार बंधू भगिनींना आणि मायबाप जनतेला विनंती आहे की मी एक तुमच्यातील तळागाळातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही, पण समाजकारण गेली 20 वर्षे करत आलेलो आहे आणि तुमची सेवा करायची संधी त्यावेळेस तुम्ही मला द्याल यात काही शंका नाही. मी तुम्हाला पुनश्च एकदा विनंती करतो की येणाऱ्या 5 तारखेला मशाल चिन्हासमोरील बटन दाबून माझ्यासोबत पंचायत समिती गणातील मंगेशभाऊ सावंत असतील आणि इकडे अरुणभाऊ कुसळकर असतील, या दोन्ही उमेदवारांना आणि मला मशाल समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. खरं तर आपण ऐकलंय, जनतेला आव्हान देखील त्यांनी केलं की विनंती देखील केली की उद्याच्या काळात मला निवडून द्या, मशालच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या तीनही उमेदवारांना निवडून द्या असं आव्हान त्यांनी केलं. खरं तर कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराशी संपर्क करतोय. अजूनही काही उमेदवारांशी संपर्क करणार आहोत, परंतु मी जनतेला आवाहन करेल की आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा आणि अशाच सगळ्या उमेदवारांच्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत आपण पोचूया आणि सगळ्या उमेदवारांचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोचूया. तुर्तास या निवडणुकीच्या संदर्भात तुमच्याशी मी चर्चा केली, आपल्या चॅनलला तुम्ही भेट दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं या पुढच्या वाटचालीसाठी, राजकीय वाटचालीसाठी जी वाटचाल तुम्ही करतायत, सामाजिकतेतून राजकारणापर्यंत पोहोचतायत, खरं तर तुमची इच्छा 100% समाजकारण करायचंय, परंतु काहीतरी राजकारणामधला भाग म्हणून एक गरज असते समाजापुढे जाण्याची, त्यासाठी तुम्ही निवडणुकीत उभे आहात. निश्चित तुमच्या राजकीय सामाजिक वाटचालीसाठी आमच्या कराळे पाटील चॅनलकडून मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.